ज्याला आपण बुद्ध धर्म म्हणतो, त्यामध्ये 3 महत्त्वाचे आदर्श मानलेले आहेत, ज्यावर श्रद्धा ठेवायची आणि ज्याप्रमाणे करायचं, वागायचं, असे हे 3 आदर्श आहेत. थोडक्यामध्ये ही ध्येय आहेत. आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे, म्हणून ही ध्येय निश्चित असावी लागतात, पक्की असावी लागतात. आणि तशी ती असली तर मग आपल्याला त्या दिशेने वाटचाल करता येते आणि तिथपर्यंत पोहोचता येतं. बुद्ध धर्मामध्ये पहिलं ध्येय आहे बुद्ध बनण्याचं, बुद्धत्वाचं. बुद्ध हे नाव नाही कोणाचं. बुद्ध ही एक अवस्था आहे. ही अवस्था आहे परिपूर्ण मनुष्य बनण्याची. ही अवस्था आहे सर्व सुखी मनुष्य बनण्याची. आणि ज्या अर्थी प्रत्येक माणसाला सुखानंच जगावंसं वाटतं, ज्या अर्थी प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये सुख मिळावं असं वाटतं, आणि ज्या अर्थी प्रत्येक मनुष्य ते सुख मिळवण्यासाठी धडपड करत असतो, जगत असतो, जे जे काही करायचं ते करत असतो, त्या अर्थी त्याच्यापुढे त्या सुखाचा आदर्श स्पष्ट स्वरूपामध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्या आदर्शापर्यंत मला जायचं आहे, अशा प्रकारे त्या आदर्शी त्याचा संबंध जोडला जाणं फार महत्त्वाचं आहे. हा आदर्श बुद्ध रूपानं आपल्यापुढे प्रकट झालेला आहे. बुद्ध एक अवस्था आहे, मग सांगितल्याप्रमाणे परिपूर्ण होण्याची, संपूर्ण सुखी होण्याची, दुःख स्पर्शही करत नाही. मग ज्या अर्थी मनुष्य म्हणून मला तसंच वाटतं, तर मग बुद्धाच्याच मार्गाने गेलं पाहिजे, तेच माझं ध्येय असलं पाहिजे, तेच माझं गंतव्य ठिकाण असलं पाहिजे. जिथे मला पोचायचं ते ठिकाण निश्चित झालं, पक्क झालं, ठरलं. आता त्याच्यामध्ये काही बदल नाही. त्यामुळे मध्ये जिकडे तिकडे जाण्याची मला गरज नाही. म्हणून बुद्ध हे प्रथम श्रद्धास्थान आहे. आणि त्या मार्गानं मला वाटचाल करायची, तिथपर्यंत जाऊन पोचायचं आहे. म्हणून ते एक मानसिकता आपण निर्माण करतो अनुसरण्याची, तसं करण्याची, तसं वागण्याची. त्यालाच पाली भाषेमध्ये बुद्धं शरणं गच्छामि म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ फार वेगळा आहे. व्यवहारामध्ये आपण काहीच्या बाही समजतो, मी बुद्धाला शरण जातो म्हणजे बुद्ध कोणीतरी व्यक्ती आहे, कोणीतरी मनुष्य आहे, आणि त्याला मी शरण जातो, ही भानगड नाही. मग जे काही करायचं असेल ते बुद्ध करेल माझं, आता मी त्याच्या ताब्यात आहे, ही भाषा इथे नाही. बुद्ध हे माझं ध्येय आहे, सर्व सुखाचं ध्येय आहे, मला तिथपर्यंत जायचं आहे, म्हणून मी ते अनुसरतो, त्या मार्गाला लागलो. बुद्धं शरणं गच्छामि म्हणतात ना. परंतु तसं एकाएकी जाता येत नाही. जाण्याचं की क्रिया आहे, एक एक पाऊल टाकावं लागतं, वाटचाल करावी लागते. व वाटचाल करण्याची पद्धत आहे. कुठल्या पद्धतीने वाटचाल करतो मी? उडी मारतो का तिथपर्यंत? उडी मारणं शक्य नाही. एक तर मला चालत जावं लागेल, नाही तर धावत जावं लागेल. 2च मार्ग आहेत. उडी मारण्याचा काही मार्ग नाही, तिथे काही पोचण्याचा तो मार्ग नाही. मग एक तर मी चालत जाईल, नाही तर धावत जाईल. मग जी काही माझी पावलं पडणार आहे ती कोणत्या प्रकारची असणार आहे, काय स्वरूप असणार आहे, त्याची काय व्याख्या असणार आहे, कशा प्रकारची ती वाटचाल असणार आहे. ती वाटचाल म्हणजे धम्म. धम्माची तत्व म्हणजे प्रत्येक पुढे पडणारं पाऊल त्या तत्वाचा अंगीकार करून तशा प्रकारे स्वतःला घडून माझं एक एक पाऊल पुढे पडत जाईल. आणि मला जर पळतच जायचं असेल तर मी माझा सारा जोर लावून, साऱ्या शक्ती एकत्रित करून त्या दिशेने धावत सुटेल. मग सर्व प्रकारची शक्ती करून जोर लावायचं म्हटलं की मग संसार सोडावा लागतो,
घरदार सोडावं लागतं, अनेक गोष्टी सोडाव्या लागतात, भिक्षू बनावं लागतं, तेव्हा तुम्ही कुठे पळू शकता, जास्त वेगानं तिथपर्यंत जाऊ शकता, नाही तर जाऊ शकत नाही. आणि चालत चालत जायचं असेल तर मग आहे तसं गृहस्थावर आपल्याला चालता येतं. म्हणून बुद्ध धर्मामध्ये 2 भेद आहेत. बुद्धाचे अन्वयी कसे असतात, एक तर गृहस्थ असतात, नाही तर भिक्षू असतात. दोघातला फरक समजला? दोघे जातात एकाच ठिकाणी, ध्येय एकच. एकाला पळण्याची तयारी करायची आहे, दुसऱ्याला आपलं चालत चालत जायचं आहे. हा एवढाच फरक आहे. धम्म दोघांनाही एकसारखा, त्याच्यात काही फरक नाही. ध्येय एकच, त्यामध्ये काही फरक नाही. भिक्षूचा धर्म वेगळा आणि उपासकाचा धर्म याच्यात काही फरक नाही. मग आता जो पळतो, जे लवकरात जाऊन पोचतो, लोक त्याचं कौतुक करतात ना, त्याला चांगलं म्हणतात ना, त्याची प्रशंसा करतात ना. म्हणून भिक्षू संघ आता धम्माच्या मार्गाने पळायला लागलाय म्हणून लोक त्याची प्रशंसा करतात, लोक त्याला चांगलं मानतात. काही फरक लक्षात आलं? परंतु दोघांचं काम मात्र एकच आहे. तेव्हा भिक्षू आणि उपासकेच्या मधला हा जाता जाता लक्षात घेण्यासारखा फरक आहे, जो आपण पुढे आणखी बारकाईने पाहणार आहोत. तर तिसरं जे ध्येय आहे ते ह्या संघाचं आहे. बुद्धाच्या दिशेनं जाणारा आणि धम्म शिकवणीत सांगितल्याप्रमाणे एक एक पाऊल पुढे टाकणारा प्रत्येक मनुष्य, या सर्वांचा मिळून जो समुदाय होतो त्याला म्हणतात संघ. चालणारे आणि धावणारे दोघेही त्याला म्हणतात संघ. संघ म्हणजे समुदाय, संघ म्हणजे जमाव. एकत्रितपणे मिळून मिसळून ते त्या मार्गाने जातात, आपापसात भांडत तंडत नाहीत. एक सामंजस्य असतं तिथे, परस्पराला जाणून घेण्याची, परस्पराला मदत करण्याची, परस्पराला सहाय्य करण्याची, परस्परापासून काही ना काही प्रेरणा किंवा उत्साह मिळवण्याची त्यामध्ये भावना असते. म्हणून तो संघ असतो, एकमेकाशी बांधलेला असतो, एकमेकाला सहाय्य करणारा असतो, एकमेकाच्या कामी पडणारा असतो. काही लक्षात आलं? याला संघ जीवन म्हणतात. आणि मग या संघ जीवनामध्ये धावणाऱ्यांना जास्त महत्त्व, कारण ते रेस जिंकणारे आहेत ना. चालणारा कमी महत्त्वाचा, पण त्याच मार्गावरती आहे. म्हणजे तो काही मागासलेला आहे, टाकावे असं नाही, तोही त्यामधलाच आहे, फक्त मागे राहिला, एक पुढे गेला. हा एवढाच थोडासा फरक आपण लक्षात घ्यायचा. तर हे सारे चालणारे म्हणजे संघ, आणि त्यांचं एकमेकांमध्ये कोऑपरेशन असतं, सहकार्य असतं. ते एकमेकांना मदत करतात आणि त्यांच्या मदतीची प्रत्येक माणसाला गरज असते. प्रत्येक माणसाला कोणाची मदतीची गरज असते. कोणी ना कोणी प्रेरणा द्यावी, उत्साह द्यावा, जोश येईल अशा प्रकारे काही करावं, त्याची गरज असते. प्रशंसेची गरज असते, चांगलं म्हणण्याची गरज असते, उत्तेजन देण्याची गरज असते, काही कमी पडलं तर मदत करण्याची गरज असते, पडला खाली हात धरून उचलण्याची गरज असते. ही मनुष्य जीवनामध्ये जगण्याची पद्धत आहे. प्रत्येकाची प्रत्येकाला गरज आहे. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि अशा तऱ्हेने ती गरज भागवत आपण पुढे गेलं पाहिजे, ही जी भावना आहे त्या भावनेला म्हणतात संघ भावना. आणि या संघ भावनेमध्ये मनुष्य म्हणून माणसांचं एकीकरण होतं, ऐक्य होतं. म्हणून मनुष्य जातीचं, मनुष्य समाजाचं ऐक्य याला म्हटलेलं आहे संघ. हा थोडासा अर्थ वेगळा लक्षात ठेवायचा. पण मनुष्य जातीचं, मनुष्य समाजाचं ऐक्य त्याला म्हटलंय संघ. आणि हे ऐक्य नितांत आवश्यक आहे. तो मनुष्य कोणताही असो, त्याची भाषा कोणती असो, त्याचं रंगरूप काही असो, तो मनुष्य आहे. त्याला सुखानं जगायचं आहे. तो सुखाच्या मार्गाने निघालेला आहे. आपणही त्या मार्गाने निघालेलो आहोत. आपलं कर्तव्य आहे एकमेकाला सहाय्य करणं, एकमेकाच्या कामी पडणं, एकमेकापासून जे मिळेल ते घेणं आणि त्या मार्गावरती पुढे पुढे जाणं. म्हणून ही संघ भावना महत्वाची आहे. आणि या संघ भावनेने मी जगेल, कारण ते माझ्या कामाचं आहे, माझ्या वाटचालीमध्ये मला कमी पडणारी गोष्ट आहे. म्हणून तिसरं वचन म्हटलं जातं संघं शरणं गच्छामि. मग बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि.
याचा हा महत्वाचा अर्थ आहे. आता यापैकी आपण जर काहीच करत नसलो तर आपल्याला स्वतःला बौद्ध म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. हे काहीच करत नाही आपण. बुद्ध सुखी झाले, मला सुखी व्हायचे, आमच्या डोक्यात काही त्याचा विचारच नाही. जसं जगतोय ना तसं जगतोय. काही चंगळ करता येतं, चंगळ करू, परंतु ध्येय नाही की मला हेच करायचं म्हणून. अशी माणसं पूर्णपणे व्यावहारिक जीवन जगतात, त्यामध्ये संपून जातात. त्यांच्या जीवनात फारसं काही प्राप्त होत नाही. म्हणून ध्येय उराशी बाळगावं लागतं. आणि मनुष्य म्हणून ध्येय निवडण्याची, ध्येय समजून घेण्याची, ध्येयाप्रमाणे जगण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, त्याची मानसिक शक्ती आहे. म्हणून हा मनुष्य प्राणी इतर प्राण्यांच्या पेक्षा वेगळा आहे. इतर प्राण्यांच्या जवळ हे नाही. कुठल्याही इतर प्राण्याला ध्येय समजत नाही. ध्येय असू शकतं हेही कळत नाही. मी काय म्हणतो लक्षात येतं? प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये हा मोठा फरक आहे. ही माणसाची मूळ बौद्धिक मानसिक शक्ती आहे. आणि ही शक्ती जो मनुष्य जाणतो तो खऱ्या अर्थानं मनुष्य बनू शकतो, मनुष्य जीवन जगू शकतो. ह्या शक्तीची ज्याला ओळख आहे नसते, पहिचान नसते, जाणीव नसते, तो मनुष्य जीवन चांगलं जगू शकत नाही. आणि याचा अर्थ एकच आहे की बुद्धाशिवाय हे कोणी शिकवलं नाही. म्हणून बुद्धाच्या शिकवणीचं खरं मूल्य कुठे आहे? बुद्ध माणसाला खऱ्या अर्थानं मनुष्य बनायला शिकवतो. हे बुद्धाचं खरं मूल्य आहे. सर्वांग परिपूर्ण मनुष्य बनणं ही माणसाची गरज आहे, नैसर्गिक गरज आहे. ती गरज टाळता येत नाही. ती गरज भागवणं गरजेचंच आहे. आणि ती कशी भागवायची याचा आदर्श बुद्ध आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी ती प्राप्त केली, गरज भागवली, तो त्यांचा अनुभव म्हणजे त्यांचा धम्म आहे, त्यांची शिकवण आहे. आणि त्या पद्धतीनं वागण्याची करण्याची धडपड करणारे मग ही सारी माणसं आमच्या कामाची आहे का त्यांच्या सहाय्यानं मला पुढे जाता येईल, म्हणून तो संघ महत्वाचा आहे. 3 गोष्टी लक्षात आहे. या 3 गोष्टींचं असं स्पष्टपणे स्वरूप जाणून लक्षात घेत नाही आणि त्याप्रमाणे आपण जगण्याची मानसिक तयारी करत नाही तोपर्यंत कोणीही बौद्ध बनत नाही. म्हणून बौद्ध बनावं लागतं. जन्मानं बौद्ध नाही बनता येत. नुसता मानतोय म्हणूनही बौद्ध बनता येत नाही. बुद्ध मला मान्य आहे, कबूल आहे, काही कामाचं नाही. बुद्धाच्या बद्दल माझ्या मनामध्ये आपुलकी आहे. बुद्ध मला पटतो, मला बरं वाटतं, हे पटणंही बरोबर नाही. मी त्याप्रमाणे करतो की नाही ही शेवटी महत्वाची गोष्ट. आणि करण्याची जिद्द जेव्हा आपण मनुष्य बाळगतो, तसा निश्चय करतो, त्यालाच म्हणतात धम्मदीक्षा घेणं. हा इतका वरचा अर्थ आहे. म्हणून धम्मदीक्षा घेतल्याशिवाय, त्याप्रमाणे मला जगायचं, ते आदर्श मला कृतीत आणायचे, हे लक्षात घेतल्याशिवाय, खात्री बाळगल्याशिवाय आणि तसा निश्चय केल्याशिवाय कोणालाही बौद्ध बनता येत नाही. आणि मग व्यवहारामध्ये हे सारे एकाएकी सर्वांना काही प्राप्त होत नाही. मग ते एकाएकी सहजपणे प्राप्त करून देण्यासाठी सर्वात महत्वाचं जे कार्य होतं ते कार्य भिक्खू संघ करतो. बुद्धानं भिक्खू संघ त्यासाठीच निर्माण केलेला आहे की माणसाला जिथे असेल तिथे, जसं असेल तिथे त्याला जाऊन हे शिकवा. तो मनुष्य प्राणी आहेस, तुला चांगला मनुष्य बनलं पाहिजे, तुला परिपूर्ण मनुष्य बनलं पाहिजे, हे जाऊन त्याला सांगा. तिथपर्यंत जाऊन पोहोचवून हे असं व्रत घेतलेला, अशी जबाबदारी घेतलेला जो वर्ग आहे तो वर्ग संघ म्हणून ओळखला जातो. आणि या संघाची एकंदरीत काय परिस्थिती असते
संघ कसा बनतो, त्याचे जीवन कसं, त्यांचं आचरण कसं, हे आपल्याला या अभ्यासामध्ये पाहायचं आहे. तर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या या 5व्या भागापर्यंत, संघ या विषयापर्यंत आपण आता येऊन पोचलेलो आहोत. बाबासाहेबांनी त्याची सुरुवात अशी केलेली आहे, संघ आणि त्याची संघटना. भगवंताच्या अनुयायांची 2 वर्गात विभागणी होत असे, भिक्खू आणि गृहस्थ किंवा उपासक. यात आपण स्पष्ट केलं अगोदर. संघ ही भिक्षूंची संघटना, उपासकांची संघटना नव्हती. कारण बुद्धानं भिक्खूंना संघटित केलं आणि संघटितपणे कसं जगायचं, वागायचं, काय करायचं हे नियम करून दिले. म्हणजे त्यांची घटना तयार केली, तुम्ही याप्रमाणे करायचं. उपासकांच्यासाठी त्यांनी तसं काही केलं नाही, म्हणून उपासकांची संघटना नाही. ते संघटित या पद्धतीनं झाले नाहीत, स्वतंत्र नियम वगैरे तयार करून. बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिव्राजक असे. परिव्राजक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून जुनी आहे. परिव्राजक, वज्य म्हणजे त्यागणं, परी म्हणजे संपूर्ण त्यागणं. ज्यानं सर्व काही त्यागलेलं आहे तो परिव्राजक. आपल्या व्यवहारिक भाषेमध्ये नेहमीच आपण म्हणतो, ज्यानं घरदार सोडलं तो परिव्राजक. आणि त्यात सर्वात सोपा शब्द संन्यासी झाला. म्हणजे जे संन्यासी होतात, घरदार सोडतात, संसार सोडतात, जगण्यासाठी काबड कष्ट करायचे, कामधंदा करायचा तेही सोडून देतात आणि पूर्णपणे व्यक्ती म्हणून आपल्या स्वतःच्या काही आंतरिक कामासाठी वाहून येतात, ते तसा जगण्याचा प्रयत्न करतात, त्यांना परिव्राजक म्हणतात. मग परिव्राजक बनायचे तर त्याला पाली भाषेमध्ये शब्द पाहिजे पब्बजा. हा विधी आहे, धार्मिक विधी आहे की ज्यानं भिक्षू जीवन स्वीकारायचं त्यांना अगोदर पब्बजा घ्यावी लागते. त्याला प्रवज्जा म्हणतात. प्रवज्जा, तर प्रवज्जा घ्यावी लागते. मग प्रवज्जेमध्ये काय असतं त्याच्यामध्ये पुढे आलेलंच आहे, परंतु ज्यानं घरदार सोडलेलं नाही त्याला भिक्षू संघात जागा नाही. काही लक्षात आलं. आणि जे घरदारच सोडत नाहीत आणि समजा बऱ्यापैकी धम्माचं आचरण करत असतील ते, त्यांना भिक्षू म्हणता येईल का? पहिली अट हे सोडण्याचं. म्हणून कोणी आपला असा गैरसमज करू नये की मी उपासक भिक्षू आहे. हल्ली काही लोक ते गैरसमज करून घेतात, बाबासाहेबांनी भिक्षू संघ नाकारला, त्यांना सुटापुटातले भिक्षू पाहिजे होते म्हणून. हा नुसता वेडेपणा आहे, त्यापेक्षा त्याला काही किंमत नाही, थोडंसं आपण लक्षात द्यायचं. आणि बाबासाहेबांनी ते सारं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तरी आम्ही आपल्या सोयीचं बाबासाहेबांचं वाक्य घेतो आणि पुढे धावत सुटतो. न्याय अन्याय, खरं खोटं, बरं वाईट काही बात नाही. ही माणसाची प्रवृत्ती आहे, स्वार्थी प्रवृत्ती म्हणतात तिला. आपलं कसं जमेल, आपलं कसं साधेल, आणि मग ते करण्यासाठी काय वेडेवाकडं करायचं हे तो करत असतो. प्राचीन ही बाबासाहेब म्हणतात ती प्राचीन संस्था आहे, बुद्धांनी निर्माण केली. तर पूर्वीच्या काळापासून घरदार सोडून असं काही आध्यात्मिक जीवन जगण्याची परंपरा होती आणि लोक संन्यास घेत होते, परिव्राजक बनत होते. आणि बुद्धानं जेव्हा घरदार सोडलं तेव्हा बुद्धाने नेमकं तेच केलं. बुद्ध परिव्राजकच बनले, घरदार वगैरे सोडून. हा तर इतिहास आहे. म्हणजे परिव्राजक बनण्याची पद्धत बुद्धानं सुरू केली नाही, ती पूर्वीची पद्धत होती. बुद्धाने त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या की कशा प्रकारे परिव्राजक बनायचं, म्हणजे कशा प्रकारे दीक्षा घ्यायची, ही वेगळी सुधारणा आहे. परंतु ती पद्धत मात्र जुनी होते. म्हणून ती भिक्खूंच्या संस्थेवरून, संस्था म्हणजे इथे पद्धत, सिस्टम,
त्या सिस्टमपेक्षा म्हणजे जुनी होती ती. प्राचीन परिव्राजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्ततः परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय. प्राचीन काळाची पद्धती, घरदार सोडायचं, इकडे तिकडे भटकत राहायचं, काहीतरी आध्यात्मिक करत राहायचं, ही तेव्हाची पद्धती होती. आचार्य आणि दार्शनिक यांच्या सहचर्यात यावं, त्यांची प्रवचनं ऐकावीत आणि नीतिशास्त्र, तत्वज्ञान, सृष्टी, गूढवाद इत्यादी विषयावर त्यांच्याशी चर्चा करावी, जेणेकरून सत्यज्ञान मिळवावे, हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू असत. मग घरदार सोडून लोक का परिव्राजक बनत होते किंवा संन्यासी बनत होते, तर त्याची कारणं दिली आहे. की कोणीतरी आचार्याच्या जवळ राहता येईल, तत्वज्ञानी असेल त्याच्या सहवासामध्ये राहता येईल, घरदार सोडून त्याची प्रवचन ऐकता येतील, नीतिशास्त्र शिकता येईल, तत्वज्ञान शिकता येईल, सृष्टी, गूढवाद, ही सृष्टीतली रहस्य त्याचा काहीतरी शोध घेता येईल. अशा प्रकारचं ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून लोक घरदार सोडून परिव्राजक बनत होते. हा मुद्दा स्पष्ट आहे. काही प्राचीन परिव्राजक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहत, तर काही कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत. या प्राचीन परिव्राजकांच्या वर्गात स्त्री परिव्राजकही असत. त्या काही कधी पुरुष परिव्राजकाबरोबर राहत असत, तर कधी स्वतंत्रपणे राहत असत. प्राचीन परंपरा. या प्राचीन परिव्राजकांचा संघ नव्हता. ते सारे स्वतंत्रपणे भटकणारे होते. ज्या गुरुपाशी राहतील त्या गुरुची एखादी टोळी बनत असे, पण ती वेगळी, बाकीच्यांचा त्यांचा काही संबंध नाही. ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येयही त्यांच्याजवळ नसायचे. साऱ्यांचे वेगवेगळे विचार, साऱ्यांचे वेगवेगळ्या पद्धती, साऱ्यांना वेगवेगळं काय वाटतं ते करत बसला. त्यामुळं ध्येय निश्चित नव्हतं आणि त्या ध्येयासाठी संघटितपणे प्रयत्न करायचा अशा प्रकारची पद्धती ह्या संन्यासांच्या मध्ये नव्हती. त्याचं आजही उदाहरण पाहायला मिळतं आपल्याला. हिंदू संन्यासी बैरागी आहे. कोणाचा काही ताळमेळ कोणामध्ये अजिबात नाही. हे कुंभमेळ्याला निम्या प्रकारचे साधू येतात, त्यांच्या टोळ्याच आहे. अमक्याचा कॅम्प, तमक्याचा कॅम्प, अमक्याचं हे, आणि ते आपापसामध्ये झगडेही करतात, अगदी तलवारी सुद्धा काढतात. हे तर आपण बघितलेलं. म्हणजे त्यांच्यामध्ये एक ध्येय नाही, आणि एक ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण घरदार सोडलं, आपण एकोप्यानं काम केलं पाहिजे, ही भावना सुद्धा नाही. म्हणून हिंदू धर्मातले साधू बैरागी संन्यासी जे आहे ते उदाहरण आहे प्राचीन काळामध्ये काय होतं त्याचं. आजचं उदाहरण आहे ते. हे जाता जाता आपण लक्षात घ्यायचं. ते त्यांच्याही कामाचे नाहीत आणि इतर कोणाच्याही कामाचे नाही. काही ध्येयच नाही ना, काय साध्य करायचं ते माहीत नाही. आणि त्या मार्गाने सर्वांनी मिळून एकोप्यानं जायची ही भावनाच नाही. किती तुझं माझं आहे, भांडण आहे, आणि भांडण हे कसं एकमेकाच्या जीवावरती उठण्यात करत. काही लक्षात आलं. म्हणजे आपण उत्तम मनुष्य बनावं हा विचार त्यांच्या डोक्यात नाही. मनुष्य म्हणून आपल्या जीवनाचं काही आपण चीज करावं ही भावना त्यांच्या मनामध्ये नाही. फक्त घरदार सोडलेलं आहे तेवढंच बघून माणसं त्याला महत्व देतात. बाकी त्यांच्याजवळ महत्व द्यावं असं काही नाही. काही लक्षात येतं आपल्याला. काहीही नाही. भगवंतांनीच प्रथम आपल्या अनुयायांना एक संघ अथवा भातृभावानं एकत्रित असलेला समुदाय बनवला. जगाच्या इतिहासामध्ये बुद्धानंच प्रथम परिव्राजकांचा संघ बनवला. आणि मगाशी मी सांगितलं पाहिजे, अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यांच्यापुढे ध्येय दिलं सर्वश्रेष्ठ मनुष्य बनण्याचं, सर्व सुखी मनुष्य बनण्याचं. आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी सर्वांनी एकोप्यानं, भातृभावानं म्हणजे बंधुभावानं पुढे वाटचाल करायची, हे नियम निश्चित केले. त्यामुळं आणि त्यांना वर्तुळीचे नियम
आणि ज्या ध्येयासाठी साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे ते त्यांच्यापुढे ठेवणं. म्हणजे मानवी इतिहासामध्ये फक्त बुद्धानं अगोदर संघ निर्माण केला. तो संघ माणुसीचा सर्वश्रेष्ठ आदर्श कृतीमध्ये आणण्यासाठी झटणाऱ्यांचा होता. आणि म्हणून त्यांचं त्या ध्येयाकडे एकेकानं जाणं सुद्धा माणुसकीनं जाणं होतं. त्यामुळं माणुसकीचा एवढा दैदिप्यमान आदर्श जगाच्या इतिहासामध्ये बुद्धाशिवाय कोणीही घालून दिलेला नाही. बाबासाहेबांनी एका पॅराग्राफमध्ये हे सारं लिहून टाकलं की भगवंतांनीच प्रथम आपल्या अनुयायांना एक संघ अथवा भातृभावाने एकत्रित असलेला समुदाय बनवला आणि त्यांना वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयासाठी साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे ते त्यांच्यापुढे ठेवलं एका पॅराग्राफमध्ये. मग हे एवढं वाचलं म्हणजे साऱ्यांना कळतं अशातला भाग नाही. म्हणून बुद्ध आणि त्याचा धम्म वाचणारे लोक खूप आहेत. हे शेकडो नव्हे हजारो लोकांनी लाखो लोकांनी वाचलं असेल, पण त्याचा नेमका अर्थ मात्र डोक्यात शिरत नाही. त्याचा नेमका अर्थ डोक्यात शिरण्यासाठी स्पष्टीकरणाची गरज आहे, ते समजावून सांगण्याची गरज आहे. थोडक्यामध्ये या ग्रंथाचा अभ्यासच करावा लागतो आणि नेमका हा अभ्यास बाबासाहेबांनी ज्यांना तो धम्म दिला त्या लोकांनी करायचं नाकारलं, टाळलं. हे बानाईचे लोक इतके चांगले आहेत की ते लोकांना फुकट बुद्धांनी त्याचा धम्म वाटतात, नाही तर अतिशय कमी किमतीमध्ये वाटतात. एवढ्या चांगल्या उद्देशानं ते काम करतात. लोक पुस्तकही नेतात, पण तू घरी गेल्यावरती उघडून पाहतात की नाही त्याबद्दल मात्र शंका आहे. फुकट मिळतं म्हणजे कोणीही घेतो. घरी गेल्यावरती काय करतो त्याच्याशिवाय कोणाला पत्ता लागतो का? कोणाच पत्ता नसतो. जर हा ग्रंथ कळला असता लोकांना तर आज बौद्ध समाज संघ रूपानं एकत्रित वावरताना दिसला असता. शोकांतिका तर अशी आहे की भिक्षू म्हणून वावरणारे सुद्धा संघटित नाहीत. आहे ना गंमत जम्मत. ते झाले भिक्षू पण जगतात कसे? हिंदूंच्या साधू बैराग्यासारखे स्वतंत्रपणे, प्रत्येकाचा स्वतः सुभा. एकत्रितपणे हे संघ जीवन जगायचं आणि ध्येयापर्यंत पोचायचं ही भावना नाही. म्हणून कधी कधी चेष्टेने मी म्हणतो भारतात भिक्खू आहेत परंतु संघ नाही. आणि बुद्धाने नुसते भिक्खू नाही निर्माण केले, बुद्धाने भिक्खूंचा संघ निर्माण केला. म्हणजे बुद्धाने जे निर्माण केलं ते काही आम्ही लक्षात घेतलंच नाही, पण बुद्धाचंच काही कॉपी करून आम्ही ते बिघडवून टाकलं. भिक्खू केलं, संघ नाकारला. आहे ना गंमत जम्मत. म्हणजे धम्माच्याच नावानं आम्ही धम्माचीच ऐशी तैशी करून मोकळे होतो. असंच काही आहे ना. ही भारतीयांच्या मागासलेपणाची, बौद्धांच्या मागासलेपणाची लक्षणं आहेत. आता ज्या भिक्षूंच्याकडे पाहून संघ जीवन जगायचं, संघटित जीवन जगायचं, भाईचाऱ्याचं जीवन जगायचं, एकोप्यानं ऐक्यानं सर्वांनी मिळून एकत्रितपणे जगायचं असतं, या भावनेनं जगायचं. आणि तो त्यांचा आदर्श उपासकांनी बघून त्यांनी त्याप्रमाणे वागायचं. ही बौद्ध सामाजिक परंपरा आहे. मग आता उपासकांच्या मध्ये तो आदर्श उतरलाय असं आपल्याला पाहायला मिळतं? नाही पाहायला मिळतं. जिथे भिक्षूंच आपापसात एकमत नाही, ऐक्य नाही, तिथे उपासक कशाला त्या फंदात पडतील?
म्हणून ते सुद्धा आपापल्या पद्धतीनं स्वतंत्रपणे. याचा परिणाम असा झाला की बौद्ध उपासकांची हजारो संघटनांमध्ये विभागणी झाली, तुकडेवारी झाली, तुकडे पडले आणि हा समाज एकसंघ म्हणून जगण्याचं कार्य बंद झालं. काय म्हणतो लक्षात येतं? मग आज वेळ अशी आलेली आहे की संघटना उपासकांच्या ह्याच धम्म कार्याच्या अडचणी झालेल्या आहेत, अडथळे झालेले आहेत. कारण एक संघटना आपल्यातली माणसं दुसऱ्या संघटनेमध्ये जाऊ देत नाहीत आणि म्हणून तेही बौद्ध आहे, आपणही बौद्ध आहे, आपण एकोप्यानं पुढची वाटचाल करायची हा विचार कोणीच करत नाही. प्रत्येकाचा स्वतंत्र विचार. मी काय म्हणतो लक्षात येतं आपल्याला? संघ कळलाच नाही, संघ समजलाच नाही. बुद्धानंच मुळात उपासकांना काही नियम घालून दिले नाही, त्यांचं संघटन केलं नाही. परंतु इतिहास आपल्याला असं सांगतो या उपासकांनी नेहमीच संघं शरणं केलं, दुसऱ्या अर्थानं की हे संघटित जो काही भिक्षू संघ आहे त्याचा आदर्श आपण पाळला पाहिजे आणि ते ज्याप्रमाणे संघटित राहतात त्याप्रमाणे राहिलं पाहिजे, अशी उपासकांच्या मध्ये एक परंपरा निर्माण झाली. ही परंपरा सुद्धा आधुनिक बौद्धांना कळत नाही. काही मुद्दा लक्षात आला? तर बाबासाहेबांनी अशा प्रकारची सुरुवात केली आणि मग त्यांनी आणखी पुढे महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे सारंच प्रकरण मोठं मजेशीर आहे. संघात कोणालाही प्रवेश मिळे, ज्याला घरत्याग करण्याची इच्छा आहे कोणालाही तिथे प्रवेश मिळू शकत होता, कोणाची काही अडचण नाही. त्याला जातीचा बंध नसे, कोणत्या जातीचा आहे हे अजिबात बघितलं जात नव्हतं. तो मनुष्य आहे ना, बात खतम. इतर धर्मामध्ये तसं नाही. तिथे तुम्हाला त्या त्या धर्माची बांधिलकी पत्करावी लागते, मग पुढचं बोला. बुद्धाने इथे कुठली बांधिलकी ठेवली नाही. मनुष्य तुम्ही सर्व सुखाच्या त्या आदर्शापर्यंत पोहोचण्याची इच्छा आहे तुमची आणि तिथे पोहोचण्यासाठी जे करायचं, जसं वागायचं ते करण्याची इच्छा आहे तुमची, तुमचं स्वागत आहे. काही लक्षात आलं? कुठलाही भेदभाव नाही आणि माणसात भेदभाव करताच येत नाही. निसर्गाच्या नियमाप्रमाणे करता येत नाही. कारण निसर्ग नियमाप्रमाणे प्रत्येक माणसाची आंतरिक इच्छा सुखी होण्याचीच असते. वेगवेगळी असते का? वेगवेगळी असू शकतच नाही. सुखी होणं ही प्रत्येकाची इच्छा आणि त्याचं जगणं, काम करणं, धडपड करणं सारं काही आहे सुख मिळण्याच्या भावनेनं, त्यासाठीच. मग जर प्रत्येक माणसाच्या जगण्याचा हेतू, जिवंत राहण्याचा हेतू, उद्देश एकच असेल तर त्या माणसाला तुम्ही वेगवेगळे कसे काय करू शकता? त्याच्यामध्ये भेदाभेद कसे काय करू शकता? त्याच्यामध्ये तुम्ही ग्रेडेशन कसं काय करू शकता? वर्गवारी कशी काय करू शकता? तुम्ही करूच शकत नाही. म्हणून जे माणसामध्ये वर्गभेद करतात, वर्गवारी करतात, ग्रेडेशन करतात, भेदाभेद करतात, ते माणुसकीच्या विरोधात आहे. आणि म्हणून संपूर्ण हिंदू धर्म माणुसकीच्या विरोधात आहे. माणुसकीचा आदर्श ज्यांनी सोडलेला आहे त्याला तुम्ही धर्म म्हणून गौरव करू शकत नाही, धर्म म्हणून त्याला चांगलं म्हणू शकत नाही आणि धर्म म्हणून त्याचा स्वीकारही करू शकत नाही. हे कळण्यासाठी माणसाचं डोकं जागेवरती पाहिजे.
याचा अर्थ त्यानं आपल्या बुद्धीचा अचूक वापर केला पाहिजे, नीट समजून घेतलं पाहिजे काय खरं आहे काय खोटं आहे ते. डोळ्यांना जे दिसतं त्याच्यावरती मनुष्य विश्वास ठेवतो. इथे बुद्धीच्या डोळ्यांनी जे दिसतं त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि बुद्धाने नेमकी ती भूमिका घेतलेली आहे की आंधळेपणाने येऊ नका इकडे, हा निश्चित विचार करून या. म्हणून बुद्धाचा धर्म हा प्रज्ञावंताचा धर्म मानला जातो. ज्याला आपल्या बुद्धीचा वापर करायचा नाही त्यांच्यासाठी हा धर्म नाही. आणि त्यांनी चुकून स्वतःला बौद्ध म्हटलं तरी त्यांच्या काही कामाचं नाही. म्हणून संघामध्ये भेदाभेद नव्हता, फक्त मनुष्य एवढंच तिथे एकमात्र क्वालिफिकेशन आवश्यक होतं. लक्षात आलं? भेदाभेद पूर्णपणे त्याज्य. भेदाभेदच मुळात माणुसकीच्या विरोधात आहे. मग माणुसकीच्या विरोधात भेदाभेद शिकवणारी जी काही शिकवण असेल किंवा धर्म असेल त्याला तुम्ही धर्म कसं काय म्हणू शकता? तो तर अधर्म आहे, धर्म नाही. म्हणून हिंदू धर्माला कुठल्याही भाषेमध्ये धर्म म्हणता येत नाही, अधर्मच म्हणावं लागतं. फक्त आपल्या डोक्याचा वापर करत नाहीत अशी माणसं त्यामध्ये अडकलेली आहेत. लहान वयापासून त्यांना चुकीच्या सवयी लावलेल्या आहेत आईबापांनी समाजानं, त्या सवयीचे ते गुलाम झालेले आहेत, म्हणून त्या हिंदू धर्मामध्ये अडकून बसलेले आहेत. हे थोडंसं लक्षात घ्या. आणि बाबासाहेबांनी काय मेसेज दिला होता, काय संदेश दिला होता? हे सवयीचे गुलाम झालेले त्यांना उद्देशून गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या तर तो बंड करून उठेल म्हटलं होतं ना. आणि बाबासाहेबांच्या आम्ही मोठ्या जोशामध्ये वाक्य सांगत असतात जनतेला भाषणामधून, आणि स्वतःच बौद्ध बनत नाही. आहे ना गडबड? आहे की नाही गडबड? म्हणजे आम्हाला आमची मानसिक गुलामगिरी कळत नाही. आणि वारंवार मी सांगत आलेलो आहे की बौद्ध बनणं म्हणजे जबाबदारी घेणं आहे. आणि कशी जबाबदारी घ्यायची आपण बघितलं. अशी कुठलीही जबाबदारी न घेता, त्याची कल्पना सुद्धा नसताना, त्याची काही माहिती नसताना तुम्ही आपल्या मुलाबाळांच्यावरती बौद्ध म्हणून शिक्का मारता आणि त्यांना बौद्ध समजता, हे बरोबर आहे? खोटेपणा आहे सगळं. सत्य काहीच नाही त्याच्यामध्ये. म्हणून जन्मानं बौद्ध म्हणणारी माणसं जी आहेत ते खोट्याचे बळी झालेले आहेत आणि म्हणून चांगल्यापासून दूर आहेत, माणुसकीपासून दूर आहेत, प्रगतीपासून दूर आहेत. मनुष्य समाज म्हणून जे काही ताकद सामर्थ्य त्यांनी आपलं निर्माण केलं पाहिजे त्यापासून दूर आहेत. संघ त्यांना कळला नाही आणि ते संघाचा भाग बनू शकत नाहीत. इतकं मागासलेपण या समाजाचं आहे. आणि बाबासाहेबांना भारत बौद्धमय करून हे सर्व मागासलेपण घालवायचं होतं. सर्व मागासलेपण ते तर आमच्या ध्यानीमध्ये सुद्धा नाही. तर हा जो भेदाभेद आहे, आजही भारत देश भेदाभेदाचा बळी आहे, जातीभेदाचा बळी आहे. आणि आता जातीभेदाला अधिक उधाण आलेलं आहे. ही तर गोष्ट खरी आहे. कोणत्या ध्येयाचा पाठपुरावा करतात?